हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत असाल, तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आहे. तर ही आहे जोधपूरची सकाळ. सकाळचे 7 वाजलेले आहे आणि बघा आमच्या रूममधनं इतका सुंदर व्ह्यू दिसतो आहे ना. तर आज जोधपूरच्या भरपूर अशा प्लेस एक्सप्लोअर करणार आहेत आणि तेच तुमच्याबरोबर मी शेअर केलेलं आहे. तर छानसं तयार होऊन अगदी सिंपल लुक, मी खूप मेकअप वगैरे करून नाही कुठे जात आहे, जस्ट सिंपल लुक केलेला आहे. तर आम्ही आलेलो आहोत जोधपूरचं जे स्वामीनारायण अक्षरधाम टेम्पल आहे ना, तिथे आलेलो आहोत. सुंदर आहे. एक्झॅक्ट प्रतिकृती सांगायची झाली ना तर आपल्या महाराष्ट्रात जे स्वामीनारायण यांचे टेम्पल बनलेले आहेत ना आता, तसं आहे सेम. तर हे खूप सुंदर असं मंदिर आहे. आत्ता जस्ट बांधलं गेलेलं असेल काही वर्षांपूर्वी. खूप जुनं असं पुरातन मंदिर याला म्हणता येणार नाही, कारण ह्या मंदिराची जी काही फिनिशिंग आहे ना ती आत्ताची दगडावर कोरीव काम केलेली फिनिशिंग आहे. पण ओव्हरऑल जे मंदिर आहे ना खूप जास्त सुंदर आहे आणि इथलं मला वाटतं असं पर्यटन स्थळापैकी एक असावं, कारण आम्ही गेलो तेव्हा भरपूर गर्दी होती. आमची तर गर्दी झालीच झाली, पण त्याच्यानंतर ना तिथे गेल्यावर प्रचंड गर्दी दिसत होती आणि तिथलं जे दगडावर केलेलं कोरीव काम होतं ते मनाला इतकं भावत होतं ना, म्हणून मी इतकं जवळून तुमच्याबरोबर शेअर करते आहे. आम्ही गेलो तेव्हा मंदिराचा दरवाजा बंद होता. आम्ही थोडे लवकर गेलो, 4 वाजता दरवाजा उघडणार होता. तोपर्यंत म्हटलं की जरा बाकीचं जे झुंबर वगैरे लावलं आहे, वरती जे नक्षीकाम केलेलं आहे भिंतीवर, ते तुम्हाला दाखवावं. खूप सुंदर असं नक्षीकाम आताच्याही काळामध्ये केलं जातं. आधीचा काळ वेगळा होता आणि आत्ताच्या सुद्धा काळात इतके सुंदर सुंदर नक्षीकाम बनतात ना, म्हणजे की खूपच छान दाद द्यावीशी वाटते. तर सगळ्या बाजूला असे जे खांब आहेत ना, त्या खांबावर अशा मूर्त्या कोरलेल्या आहेत आणि मंदिराचं जे बाहेरचा परिसर आहे ना, तिथून ना व्ह्यू इतका सुंदर दिसतो ना. छोटे छोटे डोंगर आहेत, आजूबाजूला थोडीशी हिरवळ आहे. त्याच्यानंतर वरती जर बघितलं तर झेंडे वगैरे लावलेले आहेत आणि निळशार आकाश. म्हणजे इतकं सुंदर वर्णन मला पण नाही माहिती मी कसं काय मांडू शकते तुमच्याबरोबर, पण अगदी साध्या सोप्या भाषेत मी हे वर्णन तुमच्याबरोबर मांडलेलं आहे. चला, थोड्याच वेळातनं मंदिराचं दार उघडलं आणि छानसं दर्शन असं इथे झालेलं आहे. तर हे आहे अक्षरधाम टेम्पलतले स्वामीनारायण. तर इथूनच मी दर्शन घेते आहे. मध्ये गर्दीमध्ये मी नाही गेली, कारण वेळ लागला असता आणि आम्हाला परत दुसऱ्या ठिकाणी निघायचं आहे. अजून या मंदिराचं ना थोडंसं काम चाललेलं आहे आता. काही म्हणजे बाहेरचं जे कंपाऊंड वगैरे आहे ना, तिथेसुद्धा काम चाललेलं आहे. तर ही मागची बाजू मी कव्हर केलेली आधी आणि आता ही पुढची बाजू कव्हर करते आहे. तर भरपूर असं वाळवंट पण दिसतं सगळीकडे आणि आजूबाजूला हिरवळ पण छान दिसते. त्याच्यानंतर ना तुम्ही जेव्हा एंट्री करतात ना, तिथे हे असे 2 पादुका दिसतात. तर तिथे लोक पैसे टाकत होते. तर का टाकत होते मला काही विचारावं असं वाटलं नाही आणि मी पण काही पैसे टाकले नाही, पण मोठ्या पादुका होत्या, कधीच्या दक्षिणा वगैरे टाकत असतील. दर्शन वगैरे झालं. त्याच्यानंतर थेट आम्ही निघालो होतो शॉपिंगसाठी. फर्स्ट डे असल्यामुळे ना भरपूर काय होतं, घाई गडबड होते. जसं माझं ऐनवेळेवर डिसाईड झालं होतं, तर म्हटलं काहीतरी घेऊया जे मिसिंग असेल, म्हणून मग सगळ्यांना शॉपिंगची परमिशन मिळालेली होती आणि तसा आमचा अजेंडा ऑलरेडी रेडी होता की फर्स्ट डे हा शॉपिंगसाठी द्यायचा. म्हणून आम्ही डायरेक्ट जोधपूरचं जे काही मार्केट एरिया होते, लाईक महावीर मार्केट, त्याच्यानंतर त्रिपोलिया मार्केट, अजून नॅशनल हँडलूम, ह्या ठिकाणी जाणार होतो. तर आमच्या ज्या प्रिन्सिपल आहेत ना, त्या प्रॉपर जोधपूरच्या आहेत, तर त्यांना माहिती आहे की कुठे काय आहे, तर त्यांनीच आम्हाला सगळं गाईड केलं. आलेलो आहोत स्ट्रीट शॉपिंग करण्यासाठी. मागे सगळे चालत आहेत. संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि तरीसुद्धा क्लायमेट एकदम मस्त झालेलं आहे. आता इकडचा मार्केट एरिया 2-3 एरिया आम्हाला सांगितलेले आहेत, शास्त्री गेट, महावीर चौक वगैरे. आता बघू एकदा कुठे जायचं, तर चला तुम्ही पण. आम्हाला एका ठिकाणी सोडण्यात आलं आणि तिथून आम्ही 20-20 रुपये सीटप्रमाणे ना त्रिपोलिया मार्केट गाठायचं ठरवलं, कारण त्रिपोलिया मार्केटला स्ट्रीट शॉपिंग जास्त असते. आता बघू म्हटलं मार्केट कसं आहे, पण जसं जळगावचं मार्केट आहे ना त्याच्यापेक्षा पण छोटं इथलं मार्केट आहे. हा ॲक्च्युअल अनुभव राहिला, ते तुम्ही पुढे बघालच. त्रिपोलिया मार्केटमध्ये सहसा म्हणजे ना बांधणीच्या साडी, नंतर राजपुतणी जो पोशाख असतो ना लेडीजचा, तो होता आणि असं म्हणजे खूप साऱ्या व्हरायटी तुम्हाला इथे फक्त त्या 2-3च
गोष्टीच्या मिळतील. तर पहिल्या शॉपमध्ये आम्ही गेलो ना एंटरलाच, तर तिथे 500 रुपयामध्ये राजपुतनी पोशाख होता. मला वाटलं की घ्यावा, पण मग म्हटलं की एकदाच आपण घालणार आहोत, प्रॉपर आपण महाराष्ट्रीयन असल्यामुळे कधी आपलं घालणं होणार नाही. आणि जळगावमध्ये हे मिळून जातं हल्ली, आता सगळीकडेच सगळ्या गोष्टी अवेलेबल झालेल्या आहेत. शॉपमध्ये नाही पण तुम्ही ऑनलाईनसुद्धा घेऊ शकतात. म्हणून मग जास्त आम्ही विचार न करता थोडीशी क्वालिटी बघितली आणि तिथून निघालो. तिथून काहीच नाही घेतलं. बाकी आमचे जे काही कलिग्स होते ना त्यांना पण इथलं माहिती होतं, तर त्यांचं आम्ही वेट करत करत थोडंफार मार्केट पाहिलं, पण काही आवडलं नाही. त्याच्यानंतर आम्ही थेट ते त्रिपोलिया मार्केटला बाय बाय केलं. दुसरी ऑटो केली आणि जे नॅशनल हँडलूम होतं ना तिकडे आलो. आणि तिथे म्हणजे ओव्हरऑल बरं वाटलं, म्हणून आम्ही चप्पल वगैरे मोजेडी घ्यायची होती मला निधीसाठी, ती तर काही मिळाली नाही. पण जुती होती तर जळगावलाच जे रेट होते त्याच्यापेक्षा जास्त रेट मला इथे वाटले. त्यानंतर अशा पोटली ना मी गिफ्ट देण्यासाठी घेतल्या आणि अजून भरपूर गिफ्ट्स घेतले नॅशनल हँडलूममधनं. त्याच्यानंतर बाहेर आलो तर इकडे खूप सारे स्कर्ट्स वगैरे होते. त्याच्यानंतर पुतल्यामध्ये असे राजपुतनी पोशाख घातलेले होते. स्कर्ट इथे 200-250ला होते, म्हणजे ह्याच रेटचे स्कर्ट तुम्हाला मिशोला पण मिळून जातील. म्हणून मी काही स्कर्ट घेतलं नाही आणि असं मनाला पटेल असं काहीच नव्हतं ॲक्च्युली इथे. आत्ता मी थेट शॉपिंग केली आणि तिथंच मला माझा मायग्रेन ॲक्टिव्ह झाला होता, त्याच्यामुळे मी रूमवर आले आणि थेट झोपली होती 7:30-8च्या दरम्यान. मी ना जेवली आणि नंतरचे प्रोग्राम काहीच अटेंड नाही केले. दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला मी भेटते आहे. तर दुसऱ्या दिवशी ना आम्ही मंडोरे गार्डन फेमस आहे जोधपूरचं, म्हणजे ॲक्च्युली ना हे रात्री पाहण्यासारखंच गोष्ट आहे, कारण खूप सारे कारंजे आहेत, लाईटिंग्स खूप लावलेली आहे आणि म्हणूनच असं वाटतं की हे जे आहे ना ते रात्री बघायला हवं. पण इट्स ओके, आम्ही दिवसा गेलो कारण आमचा अजेंडा तसा होता आणि आम्ही म्हणजे तसं राहणार नव्हतं. त्याच्यामुळे मग आम्ही असंच आमच्या अजेंडानुसार गेलो. तर ओव्हरऑल गार्डन खूप सही वाटलं. एंट्रीला हे माझे कलिग्स होते, मी केव्हाची व्हिडिओ बनवत होती ना त्यांचं चाललं होतं की आम्हाला पण घे, म्हणून प्रत्येकाला मी चला म्हटलं इंट्रोड्यूस करून देते. तर ह्या सगळ्या आमच्या स्कूलच्या ना टीचर्स आहेत. गेटमध्ये एंट्री फीज लागते, तर ती आमच्यापैकी एकाने पे केली होती. तर तिथे लिहिलेलं आहे किती फीज लागते. एंट्री केल्यानंतर ना तिथे सिक्युरिटी चेक करतात आणि मग आपल्याला पुढे येऊ देतात. तर इथे टॉय ट्रेनमध्ये पूर्ण फिरवलं जातं. इथली फीज वगैरे तुम्ही ऑनलाईन चेक करू शकतात, कारण सगळं स्कूल करणं असल्यामुळे मला इथलं काहीच माहीत नाही. आम्ही पण ट्रेनसाठी वेट करत होतो आणि फायनली ही टॉय ट्रेन मिनी ट्रेन आली, सॉरी टॉय ट्रेन म्हणते आहे. त्यात पहिल्याच सीटवर आम्ही पळत पळत बसलो आणि चढलो. त्याच्यानंतर ना आम्ही सगळे असे बसलेलो होतो मागचे आणि म्हटलं की चला पटापट एक्सप्लोअर करू. तर ही जी तुम्हाला गोल गोल दिसतं आहे ना याच्यावरती लाईटिंग लावलेली आहे. ॲक्च्युली याचा फोटो जर अवेलेबल झाला तर मी तो इथे बाजूला अटॅच करते. तर संध्याकाळी आणि रात्री सुंदर अशी लाईटिंग इथे लागते आणि इतकं सुंदर दिसतं. बाजूला तुम्ही फोटो पाहिला असेल तर. ठीक आहे, आपल्या नशिबात दिवसाचं होतं त्याच्यामुळे दिवसा आपण एन्जॉय करून घ्यायचं. तर ट्रेन निघाली आणि हळूहळू ही ट्रेन जी आहे ना ती पुढे जायला लागते. आणि बाकीचं जे इथे मंदिर वगैरे स्मारकं बनवलेले आहेत आणि ऐतिहासिक स्मारक आहेत हे. बरं, इथे जर तुम्ही गेलेत ना तर प्रत्येक स्मारकामध्ये जाताना तुम्हाला शूज चप्पल रिमूव्ह करूनच जावे लागतात. टाईट सिक्युरिटी असते, अजिबात आपल्याला विदाऊट म्हणजे शूज वगैरे घालून जाऊ देत नाही. खूप लोक ते ओरडतात. हा आमचा अनुभव राहिला. ओव्हरऑल गार्डन खूप छान वाटलं. म्हणजे जोधपूरमध्ये कालचा दिवस आमचा थोडासा असा उदासीचा गेला, म्हणजे हवं तसं काही स्ट्रीट शॉपिंग झाली नाही. मी काहीच घेतलं नाही स्वतःसाठी ॲक्च्युली, कारण ना काही आवडतच नव्हतं ॲक्च्युली. असं नाही का, माझं असं आहे की एखादी गोष्ट एका क्षणात मनाला आवडते आणि तीच गोष्ट आवडते, त्याच्यानंतर काही पण टाकलं ना समोर तर मला नाही आवडणार. तसं काही मिळालंच नाही इथे. बाकीचं सगळ्यांसाठी मी गिफ्ट्स घेतले पण स्वतःसाठी घेऊ नाही शकले आणि नवऱ्यासाठी पण नाही घेतलं. बाकी सगळ्यांसाठी गिफ्ट्स घेतलेले आहेत. तर चला, ही झाली कालची गोष्ट. तर आज ना इथे असं म्हणजे जसं पुढे जातो ना आपण ट्रेनने तसं एक असं अट्रॅक्टिव्ह पॉईंट येतो आणि छान वाटतं. आता हे बघा, हे जे मंदिरं वगैरे दिसत आहेत ना, स्मारक ॲक्च्युली त्याला स्मारक नाव दिलेले आहेत, स्मारक. तर सुंदर दिसायला लागतात. तर हे एंट्री गेट आहे, अगदी राजवाड्याचे जसे एंट्री गेट असतात ना तसेच. मध्ये आल्यानंतर कुठल्या तरी राजाचा पुतळा त्यांनी इथं लावलेला आहे आणि मग
आपण पुढे पुढे गेलो की पुढे मंदिरं वगैरे, ॲडव्हेंचर पार्क. आता आम्ही ॲडव्हेंचर पार्क वगैरेला गेलेलो नाही कारण आमच्याकडे वेळ कमी होता त्याच्यामुळे. आणि एवढं सगळं एक्सप्लोअर करायचं असेल तर मला असं वाटतं की तुम्ही ॲटलिस्ट 4-5 तास तरी इथे स्पेंड करावे. आमच्याकडे हार्डली 2 तास होते आणि 1.5-2 तासात आम्हाला हे सगळं गार्डन एक्सप्लोअर करणं शक्य नव्हतं कारण आम्ही एवढे सगळे होते आणि प्लस तिथे हिस्टॉरिकल प्लेस असल्यामुळे इतके सुंदर पिक्स काढण्यात सगळा वेळ जाणार होता आम्हाला माहिती होतं. त्यामुळे सगळं मी नाही कवर करू शकलेली, पण जेवढं मी कव्हर केलेलं आहे ना ते खूप सुंदर आहे. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा. मध्ये आल्यानंतर ना इतके सुंदर सुंदर स्मारक इथे बघायला मिळतात ना, खूप छान काम केलेलं आहे. ॲक्च्युली मी अशी व्यक्ती आहे की जिला हिस्टॉरिकल प्लेस व्हिजिट करायला किंवा त्याच्यात जास्त इन्व्हॉल्व व्हायला आवडत नाही, पण इथलं जे काही आहे ना स्मारक वगैरे इतकं सुंदर आहे की अक्षरशः असं इथून निघावंसंच वाटत नव्हतं. पहिल्यांदा मी इतकं छान बघितलं आणि खरंच राजस्थान म्हणजे ना पधारो म्हारो देश, हे जे ॲक्च्युअल आहे ना म्हारो देश ते तिथे गेल्यानंतरच कळतं. इतकं सुंदर सुंदर कोरीव काम लाल दगडामध्ये केलेलं आहे आणि इथे लाल मातीतलं पांढऱ्या मातीतलेच घरं तुम्हाला मिळतील. आपल्या महाराष्ट्रात जसं असतं ना तसं नाही आहे. मॅक्झिमम घरं राजवाडे पॅलेसेस जे आहेत ते असे लाल दगडातले आहे. त्याच्यानंतर गार्डनमध्ये छान मस्त मोठा असा तलाव होता आणि व्हाईट कलरचे मस्त फ्लॉवर्स आलेले होते. हे मोठे मोठे फाउंटन केलेले आहेत त्यांनी इथे, बट ते रात्रीच पाहायच्या कामाचे आहेत. तरी पण ते चालू होते दिवसा, छान दिसत होते आणि क्लायमेट पण सुंदर होतं. बाकी ओव्हरऑल सगळं काही छान आहे. फक्त एकच मनात हे होतं की संध्याकाळी यायला हवं होतं आपण. तर असं छोटंसं आम्ही पटकन व्हिजिट केली आणि बाहेर निघालो. तरी ते शाळेच्या मुलांची सहल पण आलेली होती, त्यांनी खूप छान बाय केलं आम्हाला, ते मी नाही कॅप्चर करू शकली. इथून आम्ही आता थेट डेझर्ट सफारीला जाणार. चेतन सर आए क्या आया है सलोन मैम 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 को बोलो इधर देखो बस अपने लो आजच्या दिवसात जर सगळ्यात जास्त काही एन्जॉय केलेलं असेल ना तरी ही डेझर्ट सफारी आम्ही एन्जॉय केली. बापरे, इतकी मजा, म्हणजे आम्ही एक्सपेक्ट केलं नव्हतं एवढी भयानक मजा आलेली. आमच्या आवाजावरनं, माझ्या आता मी व्हॉईस ओव्हर केलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला फक्त एक्सप्रेशनवरनं कळत असेल की आम्ही खूप जास्त एन्जॉय केलं, की आम्ही सगळं विसरून गेले होते आणि फक्त ओरडत होतो. इतकी भीती होती मनात की जीव जातो की काय, पण तरीसुद्धा एन्जॉय करायचं चाललेलं होतं. आणि एकच राईड होती आमच्यासाठी, पण आम्ही एक्स्ट्रा पैसे देऊन ना आणखी एक राईड घेतली. म्हणजे टोटल अशा येऊन जाऊन 2 राईड, एक राईड पूर्ण होते. तसं म्हणायला गेलं तर त्या 4 राईड होतील आमच्या, एक इकडची, एक तिकडची, एक इकडची, एक तिकडची अशी. आणि भयानक मजा येत होती, भयानक. आम्ही म्हणजे शॉर्ट्स व्हिडिओ मी याचे टाकेल ओरिजिनल आवाजातले, ते तुम्ही बघा पूर्णचे पूर्ण. डेझर्ट सफारीला आलेलो आहोत आणि खरं सांगू का इतकं भारी वाटतंय ना, सगळं डेझर्टच आहे. इकडून तिकडून वाळवंटाचीच फिलिंग येते आहे. आणि ना इथे खूप सारे ॲडव्हेंचर्स पण आहेत, जस्ट लाईक की पॅराग्लायडिंग आहे, त्याच्यानंतर जीप वगैरे आहे. आम्ही
तिकडे थोडं एन्जॉय केलं. त्याच्यानंतर पुन्हा आम्हाला जिथे सोडण्यात आलं होतं तिकडे आलो आणि हे आमच्या सोबतचे एक कलिग्स आहेत खान सर, त्यांनी असे रुमाल आणलेले होते. त्याच्यावर आम्ही एकदम सुंदर सुंदर फोटो काढलेत आणि ना याचा जो सनसेट आहे ना तो पण एन्जॉय केला. डेझर्टचा सनसेट खूप सुंदर असतो. जेव्हा तुम्ही जाल ना तेव्हा खरंच बघा खूप छान सनसेट मिळतो बघायला. आणि इतका अंधार होऊनही इथे अशा गाड्या चालूच होत्या अजून. तर आम्ही पण निघालेलो होतो कारण अंधार व्हायला लागलेलं होतं. तर बस आत्ता डेझर्टमधनं निघून थेट भेटते मी थोड्या वेळात तुम्हाला फोक डान्ससाठी. तर हे फोक डान्स वगैरे शाळेकडनंच ऑर्गनाईज करण्यात आलेलं होतं आमच्या सगळ्यांसाठी, पूर्ण स्टाफसाठी. खूप छान म्हणजे महफिल एवढी छान रंगवली होती ना ह्या सगळ्यांनी. पुढे तुम्ही पूर्ण बघा, एक से बडकर एक गाणे हे त्यांच्याकडचे तर होतेच होते राजस्थानी. पण आपण जर एखाद्या मूवीचं गाणं फरमाईश केलं ना, लाईक मेरे रश के कमर वगैरे आत्ता जे सध्या आहेत किंवा जुने कजरा मोहब्बतवाला, हे सगळे गाणे त्यांनी एक से बडकर एक असे प्रेझेंट केले की तुमचे पाय थिरकल्याशिवाय राहणार नाही. आणि ही जी मैफिल आहे ती ते इतकी भारी रंगवतात की आपण सगळं काही विसरून फक्त त्या मैफिलीत रंगलेलो असतो. इतकं सुंदर त्यांनी परफॉर्म केलेलं होतं. प्लस यांचा जो डान्स आहे, पुढे एक क्लिप मी अटॅच केलेलीच आहे, तर तो डान्ससुद्धा इतका सुंदर करतात. त्या ज्या लेडीज असतात ना खूप सुंदर परफॉर्म्स करतात. खूप वर्षांची मेहनत असते हो त्यांची. आपल्याला एका ठुमक्यात म्हणजे एका झटक्यात तेवढे छान ठुमके नाही जमू शकत, पण त्यांचे ठुमके ना एकदम भारी असतात. क्लिप मी पुढे अटॅच करते आहे, पूर्ण बघा. आता हा जो आहे हा पहिला एक डान्स होता. या लेडीचा डान्स राजस्थानी गाण्यावर केलेला, पण दुसऱ्या ज्या पुढे आहेत त्यांनी खूप सुंदर डान्स केलेला आहे. बघितला ना, खूप सुंदर डान्स करतात त्या डान्स करतात पण आपल्याला सुद्धा त्यांच्याबरोबर पाय थिरकवायला लावतात बरं का. खूप सुंदर असतं हे राजस्थानी फोक डान्स वगैरे. तर आशा करते तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा. पुढचे राजस्थानचे अजून 1-2 व्हिडिओज येतील, ते सुद्धा नक्की बघा आणि ह्या व्हिडिओला आठवणीने लाईक करा. पुढे भेटूया पुढच्या अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.